कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकरवर कारवाईची मागणी इंडिया आघाडी व शिवप्रेमींनी केली होती। मात्र अद्यापही त्याच्यावर कार्यवाही झाल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शिवप्रेमी व इंडिया आघाडीने दिला होता। मात्र सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड व शिवप्रेमींची धरपकड पोलिसांनी सुरू केली। आता नुकतंच खानविलकर पेट्रोल पंपावर पोलिसांनी शिवप्रेमींना अटक केली आहे। धरपकड करून घ्यायला चालू केलेला आहे। त्यामुळे आम्ही इथं प्रशासनाचा निषेध करतो। आम्ही लोकशाही पद्धतीने आमचा निषेध नोंदवण्यासाठी इथं चौकामध्ये आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सगळेजण जमलो होतो, पण पोलीस प्रशासन दडपशाही करून आम्हाला काही बोलू देत नाही, काही आंदोलन करू देत नाही। मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आमचं काल महाविकास आघाडीची बैठक घेऊन ठरलेलं होतं। त्याप्रमाणे आम्ही इथं कार्यकर्ते जसे जसे जमल त्या पद्धतीने येत होतो। तर प्रत्येकाला ह्याने कुणाला घरात स्थानबद्ध केलं, कुणाला गाडीतून दुसरीकडे नेलं, अशा पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याला ह्यांनी दडपशाही चालू केलेली आहे। ह्या दडपशाहीच्या निषेधार्थ मी प्रशासनाचा व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतो। पन्हाळगडच्या इतिहासात नवा अध्याय, समृद्ध परंपरा आणि आधुनिक विकासाचा सुवर्ण संयोग। पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 सायंकाळी 5:45 स्थळ इंटरप्रिटेशन सेंटर पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मान्यवर उपस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नामवंत खासदार आणि आमदार तसेच समस्त पन्हाळा नगरवासीय। पन्हाळगडाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू। आपली उपस्थिती हीच या ऐतिहासिक क्षणाची शान। शुभेच्छुक श्री सचिन तुकाराम पाटील।